शेतकरी समृद्ध तर राज्य समृद्ध ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे। कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देऊन त्यांना नव्याने शेती करण्यासाठी सक्षम करणे आणि कृषी क्षेत्राला नवी ऊर्जा देणे हा या योजनेमागील मूलभूत उद्देश आहे। नमस्कार, मी ज्ञानेश्वर बोरसे, संपादक विधायक वृत्तपत्र। अनियमित पाऊस, वाढता उत्पादन खर्च, बाजारभावातील चढ उतार आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत। या पार्श्वभूमीवर शासनाने राबवलेली ही योजना मराठवाड्यातील कर्जमुक्ती शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे। या योजनेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय देण्यात आला आहे। वेळेवर कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहे। त्यामुळे प्रामाणिक कर्जफेडीला प्रोत्साहन मिळेल आणि आर्थिक शिस्तही वाढीस लागेल। जुलै 2026 च्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। पहिल्या टप्प्यात थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी पद्धतीने रक्कम वितरित केली जात असून त्यामुळे लाभार्थ्यांना कोणताही मध्यस्थाशिवाय थेट लाभ मिळणार आहे। पात्र थकबाकीदार योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतच्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाची कर्जमुक्ती दिली जाणार आहे। तसेच 2 लाख रुपयापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक वेळ समझोता OTS योजना राबविण्यात येणार आहे। त्यामुळे मोठ्या थकबाकीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळत आहे। योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि प्रभावी व्हावी यासाठी राज्यभर आवश्यक प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आलेली आहे। मराठवाड्यातील आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे CSC आणि महा ई सेवा केंद्रावर पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरू आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकाकडून पात्र कर्जदारांची माहिती शासनाच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे। पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी काही बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे। आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असणे, KYC प्रक्रिया पूर्ण करणे, CSC केंद्रावर बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून त्याची पावती जपून ठेवणे या बाबी वेळेत पूर्ण केल्यास लाभ मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही। योजनेचा लाभ 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमधील घेतलेल्या अल्प मुदतीच्या पीक कर्जासाठी लागू आहे। या निकषाची पूर्तता करणारे पात्र शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरणार आहे। या योजनेचा लाभ छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव आणि हिंगोली या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे। कर्जमुक्तीमुळे शेतकरी पुन्हा नव्याने पीक कर्ज घेऊ शकतील, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करू शकतील आणि शेतीमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचा आत्मविश्वास मिळवू शकतील। कर्जमुक्ती ही केवळ आर्थिक मदत नसून शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाला नवी उभारी देऊन पाऊल उचलण्याचा शासनाचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे। मराठवाड्यातील हजारो कुटुंबांना दिलासा मिळेल, शेतीची उत्पादकता वाढेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळेल। शेतकरी सक्षम झाला तरच कृषी क्षेत्र सक्षम होईल आणि कृषी क्षेत्र सक्षम झाले तर राज्याच्या विकासाला अधिक बळ मिळेल। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही त्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे। धन्यवाद।